अशा प्रकारे बाहेरची फळठण भकावलेली स्टार्टर. आता स्टार्टर खाऊनच बहुतेक घरातला त्यांचा आवडीचा डबा राहतो वाटतं शिल्लक. पहा याच्यामध्ये बाहेरच्या लोकांना मिरची हवी म्हणून मिरची देखील ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचं काम सुरू आहे. आता थोड्या वेळात लसूण भजी आपण करणार आहोत. आता त्याची रेसिपी बघूया. नाही आरंभ पडा. आता या मिरच्यांना थोडं नमक लावले की झाली बघा मिरची. शेवटचा घाणा त्या पातेल्यात आता नारळाची खोबऱ्याची सांबार करायची आहे. पाणी उकळून ठेवलेलं आहे. कशी भजी वर यायला लागल्यात बघा. कशी भजी वारे मरदा एन्जॉय करत जा. आवडीला बी करून घालत जा. आवडी खुश. पहा थोड्या वेळात आता हा भज्याचा एक आयटम झाला की खोबऱ्याची आमटी आपण करणार आहोत. अशा प्रकारे आता ह्या सांबारमध्ये थोडं गूळ टाकलेलं आहे. पहा टेस्ट आहे. ह्या गुळामुळं या संपूर्ण सांबारला साराला आणि शुद्ध मराठी भाषेमध्ये खोबऱ्याच्या आमटीला टेस्ट आलेले आहे. बाकीची टेस्ट वगैरे सर्वांनी बघितलेलं आहे. आमचे टेस्टर वगैरे आहेत चंदू शेठ वगैरे. मीठ तिखट वगैरे काय कमी जास्त काय आहे काय विचारतात. हा ठीक आहे. आता गुळ घातल्यानंतर अधिक सुंदर टेस्ट. जय हिंद. अशा प्रकारे गुळ या सांबारमध्ये घातलेला आहे. आता गुळानंतरची टेस्ट आमची चंदू शेठ बघत आहेत. हे पहा आवडी चॅनल सर्वांना नमस्कार. अशा प्रकारे आजचा हा पिकनिकचा सोहळा आवडी पॅलेसमध्ये संपन्न होत आहे. प्रत्येकानं आपापल्या आवडीचे दिलेले पदार्थ डब्यातील पदार्थ जशी लहान मुलं एकमेकांना देतात वाढतात त्या पद्धतीनं हे सगळे पदार्थ या ठिकाणी वाटलेले आहेत. पहा आता खोबऱ्याची सांबर शिंदे सर प्रत्येकाच्या वाडग्यामध्ये वाढत आहेत. प्रत्येकाने आपापला डबा सोडलेला आहे. आवडी बी खुश दोस्त मंडळी खुश. अशा प्रकारे हे पिकनिक या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्ही देखील जेवायला या. हे माझं ताट गरिबाचं. ओके बाद झाला अण्णा. मॅडमनी या मंडळींच्यासाठी लिंबू दिलेला आहे चिरून. हो या चंदू. अशा प्रकारे सर्वांनी भोजन वाढून घेतलेलं आहे. गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. या जेवायला. ओके. अनेक वेळा असाच फोन आला. फोनवरती पलीकडली सांगत होती ह्याच्यामध्ये सुवर्ण पिढीमध्ये आलं आणि मला 2 तोळ्याचा दागिना छान वाटतोय. छान वाटते घेऊन टाक. पुन्हा तिथनं पुढे गेली. पुन्हा ती साडी दुकानात तिला 2-3 प्रकारच्या साड्या चांगल्या वाटल्या. ती म्हणली एक साडी घेऊ का. तुला पाहिजे तेवढ्या घे. 2-3 घेऊ. 2-3 घे. घेतलं. सगळं झालं. आणि पुन्हा सगळे झाल्यानंतर पुन्हा बंद केल्यावर म्हणलं मी विचार करू मी बायको तर घरात आहे आणि फोन कुणाचा आला आहे कोण घेतलंय कोणाच्या नावावर झालंय कुणा काय का होईना तिकडं माझं काय जातं घेऊन टाकू म्हणलं. घेतलं असं तिने. झालं की कसं प्रेम करते तुझं. आईने सांगितलं त्यासनी विचार. ते लायनमध्ये आहे ते त्यासनी विचार कसं प्रेम करते. काय नाही जरा ते म्हणलं चांगले आहे मग ही घेऊ का. हे बघ जावा म्हणून राहायचं नाही. सवती म्हणून राहायचं नाही. मित्रत्वाप्रमाणे राहणं असली दोघी व्यवस्थित राहणं असला तर घे. ती म्हणली अहो मी साडी विचारते बाई नव. आणि गडबडीत आरती कुठं गावाना बायकोनं नवऱ्याला विचारलं आरती कुठं बघितली का. त्यानं सांगितलं
तिसऱ्या मजल्यावर 12 नंबरची खोली आहे, तिथं आहे की आरती. नवऱ्याचं तोंड 2 दिवस उचललं होतं, उतरलं नाही लवकर.